कल्पना करा, एक मुलगा ज्याच्यासाठी आई वडिलांनी पूर्ण आयुष्य झिजवलं, स्वतःच्या इच्छा मारल्या, उन्हात काम केलं, रात्रभर जागून त्याचं भविष्य घडवलं, पण एक दिवस त्याच मुलाच्या शब्दांनीच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मित्रांनो, आई वडिलांच्या डोळ्यात आलेलं पाणी हे फक्त अश्रू नसतात, ते त्यांच्या तुटलेल्या मनाचा आवाज असतो. आणि स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्यांनी आई वडिलांना दुःख दिलं त्यांच्या जीवनात कधीच खरी शांती राहत नाही. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला आध्यात्मिक चॅनल दिव्य संदेश, जिथे आपण ऐकतो अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जीवन बदलणारे अमृतमय विचार. मित्रांनो, आजकाल माणूस मोठा होतो, पैसा कमावतो, मोठं घर घेतो, मोठ्या लोकांमध्ये उठबस करतो, पण ज्या आई वडिलांनी त्याला चालायला शिकवलं त्यांच्याशी बोलायला मात्र त्याच्याकडे वेळ नसतो. लहानपणी आठवा, आपण थोडंसं जरी आजारी पडलो तरी आई रात्रभर जागायची. वडील स्वतःच्या गरजा कमी करून आपल्यासाठी पैसे पाठवायचे, पण आज तेच आई वडील म्हातारे झाल्यावर काही मुलांना ते ओझं वाटायला लागतं. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देव दिसत नाही म्हणून लोक देव शोधतात, पण घरातले आई वडीलच हेच जिवंत देव आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आई वडिलांना पैसा नको असतो, त्यांना फक्त आपला आदर आणि थोडा वेळ हवा असतो. कधी शांतपणे त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, ते काही बोलत नाहीत, पण डोळ्यांमध्ये खूप काही लपलेलं असतं. कधी काळजी, कधी एकटेपणा आणि कधी आपल्या मुलांनी बदलल्याचं दुःख. सगळ्यांसमोर हसणारे आई वडील रात्री एकटे असताना आपल्यासाठी रडत असतील ना? विचार करा मित्रांनो, ज्यांनी आपल्याला बोलायला शिकवलं, आज त्यांच्याशी दोन प्रेमाने शब्द बोलायला आपण कमी पडतोय. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, आई वडिलांचा आशीर्वाद जिथे असतो तिथे संकटसुद्धा नम्र होतात. मित्रांनो, आजकाल एक गोष्ट खूप दिसते, माणूस बाहेरच्या लोकांसाठी खूप चांगला असतो, पण घरातल्या आई वडिलांशी मात्र चिडून बोलतो. बाहेरच्या लोकांना रिस्पेक्ट देतो, पण ज्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी त्याग केला त्यांच्याशी बोलताना आवाज चढवतो. आणि दुःखाची गोष्ट माहीत आहे का? आई वडील त्या शब्दांना उत्तर देत नाहीत, कारण त्यांना भांडायचं नसतं, त्यांना फक्त आपलं मूल सुखी पाहायचं असतं. आईचं मन किती मोठं असतं बघा, मुलांनी कितीही दुखावलं तरी ती देवाजवळ त्याच्यासाठीच प्रार्थना करते. वडील बाहेरून कठोर दिसतात, पण आतून तेही तितकेच हळवे असतात. कधी लक्ष दिलंय का, आपण मोठे झाल्यावर आई वडील हळूहळू शांत व्हायला लागतात, कारण त्यांना समजतं आता आपलं मूल आपल्या दुनियेत बिझी झालंय. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, माणूस कितीही मोठा झाला तरी आई वडिलांपेक्षा मोठा कधीच होत नाही. मित्रांनो, आज तुम्ही कामात बिझी असाल, पैसा कमवत असाल, स्वप्न पूर्ण करत असाल, पण एक दिवस असा येईल जेव्हा घरात आईचा आवाज ऐकू येणार नाही, वडिलांची काळजी घेणारी नजर दिसणार नाही, आणि त्या दिवशी मोठं घर असूनही मन रिकामं वाटेल, कारण आई वडिलांची जागा या जगात कुणीच घेऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो, जर आई वडील तुमच्यासोबत असतील ना, तर स्वतःला खूप नशीबवान समजा. त्यांच्यासोबतच बसा, त्यांच्याशी बोला, त्यांना वेळ द्या, कारण उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आज प्रेमाने दोन शब्द बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. कधीकधी आई वडील काही मागत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं माझं मूल आधीच खूप त्रासात आहे. स्वतःच्या दुःखापेक्षा त्यांना आपल्या मुलाची काळजी जास्त असते. आई आजारी असली तरी म्हणते, मी ठीक आहे रे. वडील थकलेले असले तरी म्हणतात, काही नाही, सगळं ठीक आहे. पण खरंच सगळं ठीक असतं का? मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आई वडील म्हातारे होतात तेव्हा त्यांना पैशांपेक्षा जास्त आपल्या माणसांची गरज असते. त्यांना फक्त एवढंच हवं असतं, कुणीतरी प्रेमाने विचारावं, तुम्ही जेवलात का? कधी त्यांच्याजवळ शांत बसा. तुम्हाला जाणवेल ते काही बोलत नसले तरी मनातून खूप एकटे झालेले असतात. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्याच्या घरात आई वडिलांचा आदर होतो त्या घरात देव स्वतः वास करतो. आजकाल लोक मंदिरात देव शोधतात,
मोठमोठे पूजा करतात, पण घरातल्या आई वडिलांशी कठोर वागतात। मित्रांनो, देवाला फूल अर्पण करण्यापेक्षा वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणणं मोठं पुण्य आहे, कारण त्यांच्या डोळ्यातलं पाणी हे साधं पाणी नसतं, ते त्यांच्या मनाला झालेली वेदनेचं रूप असतं। आणि लक्षात ठेवा, जगात सगळं मिळेल, पैसा मिळेल, मोठेपणा मिळेल, पण आई वडील पुन्हा मिळणार नाहीत। आज एक सत्य स्वीकारायला हवं, आपण मोठे होत जातो आणि नकळत आई वडिलांपासून दूर जातो। पूर्वी छोटीशी गोष्ट झाली तरी आपण आईला सांगायचो, वडिलांचा हात धरून चालायचो, पण आज त्यांच्यासोबत बसायला सुद्धा वेळ नाही। मोबाईलसाठी तासनतास वेळ असतो, बाहेरच्या लोकांशी गप्पा मारायला वेळ असतो, पण आई वडिलांशी 2 मिनिटं बोलायला मात्र तयार नसतो। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्यांनी तुमचं बालपण सुंदर केलं त्यांचं म्हातारपण सुंदर करणं ही तुमची जबाबदारी आहे। मित्रांनो, आई वडील जेव्हा वयाने मोठे होतात ना, तेव्हा ते पुन्हा लहान मुलांसारखे वागतात। त्यांना आपुलकी हवी असते, प्रेमाने शब्द हवे असतात आणि सर्वात जास्त हवे असते आपल्या मुलांची साथ। कधी त्यांच्या पायाजवळ शांत बसा, तुम्हाला जाणवेल त्या थकलेल्या पायांनी पूर्ण आयुष्यात तुमच्यासाठी धावपळ केली आहे। आईच्या हातावरच्या सुरकुत्या, वडिलांच्या चेहऱ्यावरचा थकवा, हे सगळं अचानक आलेलं नसतं, ते आपल्या सुखासाठी केलेल्या त्यागाची किंमत असते। आणि दुःख तेव्हा होतं जेव्हा त्याच आई वडिलांना आपल्या मुलांकडूनच अपमान सहन करावा लागतो। काही शब्द असे असतात ना मित्रांनो, जे थेट हृदयाला लागतात। बाहेरचा माणूस दुखावला तर आई वडील सहन करतात, पण स्वतःच्या मुलाने दुखावलं तर ते आतून पूर्ण तुटतात। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, आई वडिलांच्या मनाला लागलेला शाप माणसाच्या सुखाला शांतपणे खाऊन टाकतो। म्हणून मित्रांनो, रागाच्या भरात आई वडिलांना कधी असे शब्द बोलू नका जे नंतर आयुष्यभर आठवत राहतील, कारण जखम शरीरावर असेल तर भरून येते, पण मनावर झालेली जखम शांतपणे आयुष्यभर दुखत राहते। आई वडील कधी आपल्या मुलांचं वाईट विचारत नाहीत, ते रागवले तरी त्यामागचं प्रेम असतं। वडील ओरडतात कारण त्यांना आपल्या भविष्याची काळजी असते। आई सतत विचारपूस करते कारण तिचं पूर्ण जगच आपण असतो। पण आजकाल काही मुलांना आई वडिलांचं बोलणं कंट्रोल वाटतं आणि बाहेरच्या लोकांचं खोटं प्रेम काळजी वाटतं। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जग तुमच्या यशावर प्रेम करतं, पण आई वडील तुमच्यावर प्रेम करतात। मित्रांनो, एक दिवस असा येतो जेव्हा घरात सगळं असतं, मोठं घर, पैसा, सुखसोयी, पण आईचा आवाज नसतो, वडिलांची सावली नसते, आणि त्या दिवशी माणूस आतून पूर्ण रिकामा असतो। तेव्हा समजतं, ज्यांना आपण नंतर वेळ देऊ म्हणत होतो तेच खरं आयुष्य होतं। म्हणून आजच त्यांच्यासोबत बसा, त्यांच्या हातावर हात ठेवा आणि फक्त एवढं म्हणा, तुम्ही आहात ना म्हणून माझं जग सुंदर आहे। मित्रांनो, आपण आयुष्यात खूप लोकांना भेटतो, काही लोक वेळेनुसार बदलतात, काही गरज संपली की दूर जातात, पण आई वडील ते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपल्या मुलांसाठीच जगत असतात। तुम्ही कितीही मोठी चूक करा, संपूर्ण जग तुमच्या विरोधात जाईल, पण आई वडील मात्र मनातून तुमच्यासाठीच देवाकडे प्रार्थना करत राहतील। आईचं प्रेम समजायला माणसाला खूप उशीर होतो मित्रांनो। जेव्हा ती रोज जवळ असते तेव्हा तिची किंमत कळत नाही, पण एक दिवस ती घरात दिसेनाशी झाली ना, तेव्हा घरातली शांतता सुद्धा रडते। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, आई वडिलांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे। आजकाल लोक मोठमोठ्या मंदिरात जातात, दान करतात, पुण्य कमवण्याचा प्रयत्न करतात, पण घरातल्या आई वडिलांशी प्रेमाने बोलायचं विसरतात। मित्रांनो, देवाला प्रसन्न करायचं असेल ना, तर आधी आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणा, कारण त्यांच्या मनातून निघालेला आशीर्वाद हा माणसाचं नशीब बदलून टाकतो आणि त्यांच्या डोळ्यातून निघालेलं दुःख शांतपणे आयुष्यभर पाठलाग करत राहतं। कधी रात्री शांतपणे विचार करा, आपण शेवटचं आईसोबत मनापासून कधी बोललो होतो, वडिलांसोबत शेवटचं कधी बसलो होतो। कदाचित आपल्याकडे उत्तरच नसेल, कारण आपण बिझी होण्यात इतके हरवून गेलो
की ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवलं त्यांनाच वेळ द्यायला विसरलो. मित्रांनो, कधी आई वडील काही बोलत नाहीत, पण त्यांचं शांत होणंच खूप काही सांगून जातं. पूर्वी घरात काही आपण उशिरा आलो की आई दारात उभी असायची. जेवलास का, थकलास का, असं सतत विचारायची. आणि आज आपणच इतके बदललो की त्यांच्या मिस कॉलला सुद्धा नंतर बोलतो म्हणून टाळतो. वडील आधीसारखे मजबूत दिसत नाहीत. आता केस पांढरे झालेत, चालणं हळू झालंय, पण काळजी मात्र आजही तितकीच आहे. तुम्ही बाहेर पडताना ते आजही शांतपणे बघतात, कारण त्यांना माहीत असतं जग खूप बदललंय. मित्रांनो, एक वेळ अशी येते जेव्हा आई वडील आपल्या मुलांसोबत बोलण्यासाठी शोधत असते. कधी टीव्ही बद्दल बोलतील, कधी शेजाऱ्याबद्दल बोलतील, फक्त थोडा वेळ आपल्यासोबत बसता यावं म्हणून. पण आपण आता मूड नाही, काम आहे, थकलोय असं म्हणून निघून जातो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्यांनी तुमच्यासाठी रात्रभर जागून दिवस काढले त्यांच्यासाठी 2 क्षण काढायला शिका. आणि खरं सांगू मित्रांनो, आई वडिलांना महाग गिफ्ट नको, मोठं घर नको असतं. त्यांना फक्त एवढंच हवं असतं, माझं मूल माझ्याशी प्रेमाने बोलावं. कधी त्यांच्याजवळ बसून बघा, ते वारंवार तुमच्याकडे बघतात, कारण त्यांचं पूर्ण आयुष्यच तुमच्यातच असतं. मित्रांनो, आपण लहान असताना आई वडिलांनी कधीच आपल्याला एकटं सोडलं नाही. आपण चालायला शिकलो तेव्हा त्यांनी हात धरला, आपण पडलो तेव्हा ते धावत आले, आपल्याला ताप आला की आई रात्रभर जागं राहिली. वडील बाहेरून शांत राहिले, पण आतून पूर्ण घाबरलेले असायचे. आणि आज त्यांचंच वय झाल्यावर आपल्या आधाराची गरज आहे. पण दुःखाची गोष्ट काय आहे माहिती? ज्यांच्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य घालवलं त्यांच्याकडूनच कधीकधी त्यांना दुर्लक्ष मिळतं. कधी आई काही सांगायला येते आणि आपण मोबाईलमध्ये बिझी असतो. ती 2 मिनिटं थांबते आणि मग शांतपणे निघून जाते. तुम्हाला कदाचित ते छोटं वाटेल, पण आईसाठी ते मन तुटण्यासारखं असतं. वडील कधी भावना दाखवत नाहीत, पण एक दिवस शांतपणे कोपऱ्यात बसलेले दिसतात, कारण त्यांना जाणवायला लागतं आता आपलं मूल मोठं झालं आणि आपण मागे पडलो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, माणूस जग जिंकलं तरी चालेल, पण आई वडिलांचं मन हरलं तर तो खऱ्या अर्थाने हरलेलाच असतो. मित्रांनो, कधी त्यांच्या जुन्या फोटोकडे बघा, किती तरुण होते ते, किती स्वप्न असतील त्यांच्या, पण त्यांनी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली. फक्त आपलं भविष्य सुंदर व्हावं म्हणून आईने स्वतःच्या इच्छा मारल्या, वडिलांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या. आणि आज आपण जिथे उभे आहोत ना, त्यामागे त्यांचा पूर्ण त्याग आहे. मित्रांनो, एक छोटंसं उदाहरण सांगतोय. एका मुलाने मोठं होऊन खूप पैसा कमावला, मोठं घर घेतलं, मोठी गाडी घेतली, पण हळूहळू त्याच्याकडे आई वडिलांसाठी वेळच उरला नाही. आई रोज वाट बघायची, आज मुलगा माझ्यासोबत बसून 2 शब्द बोलेल, पण तो घरी यायचा, मोबाईलमध्ये बिझी व्हायचा आणि म्हणायचा, आई खूप थकलोय, नंतर बोलू. एक दिवस त्याची आई शांतपणे म्हणाली, बाळा, लहानपणी तू झोपेपर्यंत मी तुझ्याजवळ बसायचे, आज मला फक्त 2 मिनिटे हवे आहेत. मित्रांनो, हे शब्द ऐकून सुद्धा काही लोक बदलत नाहीत. आणखी एक उदाहरण, एक वडील रोज सकाळी मुलाला फोन करायचे, फक्त विचारायला, जेवलास का? पण मुलगा प्रत्येक वेळी म्हणायचा, कामात आहे, नंतर बोलतो. आणि एक दिवस अचानक तो फोन येणंच बंद झालं, कारण वडीलच या जगात राहिले नव्हते. त्या दिवशी मुलाला खूप रडला, पण वेळ निघून गेलेली होती. मित्रांनो, पश्चाताप हा खूप भयंकर असतो, कारण तो वेळ परत आणू शकत नाही. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, आई वडिलांसोबत घालवलेला वेळ हा आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद असतो. म्हणून आजच त्यांच्याजवळ बसा, त्यांचा हात हातात घ्या आणि प्रेमाने विचारा, तुम्ही आनंदात आहात ना? कदाचित हा प्रश्न ऐकण्यासाठीच ते कित्येक दिवस वाट पाहत असतील. मित्रांनो, जीवनात पैसा पुन्हा कमावता येतो, मोठं घर पुन्हा बांधता येतं, हरवलेली वस्तू पुन्हा मिळू शकते, पण आई वडील पुन्हा मिळत नाहीत. त्यांच्या जाण्यानंतर घर तसंच असतं, भीती तशाच असतात, सगळं तसंच असतं, पण घरातलं घर पण हरवलेलं असतं. आईचा आवाज नसतो, वडिलांची हाक नसते,
आणि मग माणूस लाखो लोकांमध्ये राहूनही आतून एकटा पडतो. मित्रांनो, आज जर आईने प्रेमाने जेवायला बोलवलं ना, तर 2 मिनिटे काढा. वडील काही सांगत असतील तर शांतपणे ऐका, कारण एक दिवस अशी वेळ येते जेव्हा हे सगळं ऐकण्यासाठी माणूस आतून तडफडत राहतो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, आई वडिलांची सेवा करणारा माणूस कधी जीवनात रिकामा राहत नाही. म्हणून मित्रांनो, आजपासून एक छोटा संकल्प करा. आई वडिलांशी कधी कठोर बोलणारा नाही, त्यांना वेळ देणार आणि त्यांच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही. कारण ज्यांच्या आशीर्वादाने आपण उभे आहोत त्यांचंच मन दुखावल तर आयुष्यात कितीही यश मिळालं तरी मनाला खरी शांती कधीच मिळणार नाही. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विचारांमधून जर हा विचार मनाला स्पर्श करून गेला असेल तर आपल्या आई वडिलांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण पाहत होतात आपला आध्यात्मिक चॅनल दिव्य संदेश. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. जय सियाराम.